नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो, आज आपण संक्रांत स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कारण आता ही जी गाडी आपली पालघर मुंबईसाठी जी लोडिंग करायची चालू आहे, त्यामध्ये आपण कराडमधल्या बचत गट चालवणाऱ्या मुळगावकर म्हणून मॅडम आहेत. त्यांनी आपल्या ज्या सभासद महिला आहेत त्यांना रोपं वाण म्हणून वाटण्याचं नियोजन घेतलेलं आहे. आणि काल त्यांचा फोन आल्यानंतर चर्चा झाल्यानंतर फायनल त्यांनी लिंबूची झाडं वाटण्याचा निर्धार घेतला, नियोजन केलेलं आहे. आणि आज रोजी लगेच आपण त्यांना गाडीमधनं ह्या शेअरिंगमधनं रोपं पाठवायचं नियोजन घेतलेलं आहे. 100+ महिला आहेत, एक साधारण 100-125 रोपं त्यांनी आपल्याकडनं बुकिंग केलेली आहेत आणि त्यांची ह्या गाडीतून भरायचं नियोजन चालू आहे मित्रांनो. तर बघू शकतो की असं आपल्याकडं हर एक प्रकारची हर एक गोष्ट तर असतेच, पण प्रत्येक कार्यक्रमासाठी अशी रोपं वाटण्यापासून उत्पादनापासून असेल किंवा कोणतेही शो प्लांट्स असतील, एक ना बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्या या नर्सरीमधून अशी रोपं जात असतात मित्रांनो. आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे. सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात. आणि बघू शकतो की आता ही रोपं वाटण्यासाठी द्यायची असल्या कारणानं कमी बजेटमध्ये त्यांनी जे 1 वर्षाचं रोप आहे आपल्याकडं कागदी लिंबूचं 5x6 बॅगला हे नियोजन घेतलेलं आहे. आता आपण नेहमी बघत असतो ते 8x10 किंवा 13-13 बॅगमधलं रोप बघत असतो, कारण शेतकऱ्यांना उत्पादनासाठी म्हटलं तर लवकर उत्पादन यावं यासाठी आपण 1.5 वर्ष किंवा 2.5 वर्ष असं रोपांचं नियोजन दिलेलं आहे. आता ह्या गाडीमध्ये नारळ असेल, आंबा पेरू, लिंबू चिक्कू असेल, असं शेअरिंगमध्ये 4 ते 5 पार्ट्यांचा माल आहे. आणि ही गाडी जी आहे ती आपली कराडवरून सातारा करून पाचवडची पण ऑर्डर आहे, सातारा पाचवड, आणि तिथून पालघरमध्ये 2 ठिकाणी अशी 4 ते 5 ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भरून गाडी निघालेली आहे. आणि मित्रांनो, आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी आहे आणि सर्व प्रकारचे आपल्याकडे रोपं मिळतात. आता लिंबूमध्येच आपण इतर जी काय व्हरायटीची किंवा साईजमधली झाडं आहेत ती बघणार आहोत. आता हा आहे मार्केट लिंबू. आपल्याला माहीतच आहे की ज्या ठिकाणी अतिपाऊस आहे किंवा जास्त पाण्याचा भाग आहे त्या ठिकाणी आपण कलमी झाडं देत असतो. तर त्याच कलमी झाडांची हे पुढची साईज 13-13 बॅगला 2.5 वर्षाची रोपं आहेत. आणि ह्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे. 6 महिन्यामध्ये म्हटलं तरी आपण याला उत्पादन धरू शकतो मित्रांनो. बघू शकतोय की कशा पद्धतीनं कलमी रोप असल्यामुळं कमी उंचीचं पसरणारं झाड असतंय, जास्त पसरत नाही झाड. आणि अतिपावसाचा भाग असेल तर इथं हे रोप चालतंय. आता आपला जो ड्राय भाग आहे त्यासाठी जर पातळ सालीचा लिंबू म्हटलं, कारण आता लिंबूचे माझे बरेचसे व्हिडिओ आहेत, आज आपला फक्त संक्रांत स्पेशल व्हिडिओ असल्यामुळे आपण त्यामध्ये सुरुवातीला संक्रांतीचं जे वाण वाटण्यासाठी जी रोपं घेतली होती त्याबद्दल बोललो. आणि लिंबूचं स्पेशल म्हटले तर माझे व्हिडिओ भरपूर आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता मित्रांनो. आणि त्यामध्ये डिटेल माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल, माहिती मिळत नसेल चॅनलवर, तर तुम्ही डायरेक्ट संपर्क करून खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून आपलं काय जे शंका असतील त्या निरसन करून घेऊ शकता. आणि बघू शकतो की हा कागदी लिंबू साई सरबती 2.5 वर्षाचं रोप आहे. ही बियाची रोपं असतात, पण बघू शकतोय 4+ फूट उंची आहे, 10 किलोची बॅग आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याकडं 8x10 बॅगला म्हणजेच 1.5 वर्षाचं कागदी लिंबूचं रोप आहे. म्हणजे बघू शकतोय कागदी लिंबू आपल्याकडं 1 वर्ष, 1.5-2 वर्ष, 2.5-3 वर्षाचं म्हटलं तरी रोप राहतं. असं कमी जास्त वयाचं जी रोपं आहेत ते आपल्याकडे सर्व अवेलेबल असतात. आणि सर्वच प्रकारची फळझाडं जी आहेत ती 1 ते 5 वर्षापर्यंत रोपं मित्रांनो अवेलेबल असतात. आता बघू शकतो अशा आपल्या ज्या गाड्या आहेत, ट्रान्सपोर्टच्या म्हणण्यापेक्षा आपल्या जवळच्या ज्या गाड्या आहेत त्या अशा आपल्या गाड्या ऑल महाराष्ट्रभर फिरत असतात. 1 टनापासून 30 टनापर्यंत सर्व गाड्या आपल्याकडं उपलब्ध होतात. आणि माल म्हटलं तर ऑल महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण दिलेला आहे. आणि क्वालिटी सर्व्हिस, घरपोच सेवा किंवा रोपांनंतरनं सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आता बघू शकतो आता इथं आपले प्रभागरी ड्रायव्हर आहेत, पाटील आहेत. नमस्कार पाटील. आणि स्वतः तिथं उभं राहून, नाहीतर ड्रायव्हर म्हटलं की सीट सोडत नाहीत, साहेबांच्या वरचं काम असतंय. पण आमचे जे ड्रायव्हर आहेत ते बघू शकतो की कामगारांना इन्स्ट्रक्शन असेल, रोपं मोजून घेणं असेल, रोपं उतरणं असेल, तर हे सर्व सर्व्हिसचा भाग आहे मित्रांनो. आणि हे सिस्टीमनं काम चालत असतंय. आता इथं आमच्या नर्सरीचे सेल्समन इंद्रजित अण्णा आहेत. नमस्कार इंद्रजित अण्णा. नमस्कार साहेब. आता आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. किती वर्ष झालं तुम्ही नर्सरीत आहे? 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष. कसा अनुभव आहे 1.5 वर्षात? खूप छान वाटते. आणि एक सर्व्हिस देत असताना लोकांना झाडं पुरवत असताना हां तर लोकांच्या फीडबॅक्स म्हणा,
सर्व्हिस म्हणा, लोक आज मार्केटमध्ये म्हणजे जे काय आमची सर्व्हिस आहे ते प्रॉपर, म्हणजे जसं की असं काय नाही की रोपं आम्हीच तयार करतोय आणि आम्हीच देतोय, असं नाही की कुठून आणतोय आम्ही. जे काय असेल ते समोरासमोर आहेत. तुम्ही अक्षय सरांच्या माध्यमातून व्हिडिओ बघत असणार, तसेच ते व्हिडिओ करतात, तसेच ते तुम्हाला कस्टमरला सर्व्हिस कशा पद्धतीने दिली पाहिजे, जे काही इन्स्ट्रक्शन असतील तर अक्षय सर तुम्हाला परत, तसेच तुम्हाला जे रोपं देतात. आता आम्ही भरपूर ठिकाणी बघितली की काही नर्सरीवाली की काही पण दाखवतात एक देतात एक, असं काही नाही. तर अक्षय सरांचे व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला जे दाखवतात रोप तेच ते तुम्हाला देतात. ओके, धन्यवाद इंद्रजित अण्णा. नमस्कार सर. नमस्कार. आता बघू शकतो हा आमचा एज्युकेटेड वर्ग असा स्टाफ आहे. आता आपलं BSc झालेलं आहे, फुल एज्युकेटेड आहेत आणि मुंबईला पुण्याला चांगली सर्व्हिस केल्यानंतर आपल्या नर्सरीमध्ये त्यांनी वातावरण म्हणजे पर्यावरणाच्या सानिध्यात असं काम असावं त्यासाठी त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये काम केलेलं आहे. चांगल्या प्रकारे ते बिझनेस करत आहेत ते सुद्धा. आणि असा वेल एज्युकेटेड स्टाफ असेल, खात्रीशीर रोपं देणारा वर्ग असेल, हे सर्व आपल्या नर्सरीत मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय. आता हे आमचे गणपा मामा म्हणून आहेत. गेली किती वर्ष आहे मामा तुम्ही इथं? किती? 10. बरं, 10 वर्ष आहेत बघा. म्हणजे हे आमचे फाउंडर मेंबर आहेत म्हणायला काय हरकत नाही आहे. जरी 35-40 वर्ष नर्सरी असली तरी सुरुवातीला नर्सरी ही छोटी होती, हळूहळू नर्सरीचा व्याप वाढलेला आहे मित्रांनो. आता हे तर आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतो. आता जास्त वेळ न घेता थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.